डॉक्टर बालाजी तांबे यांच्या आयुर्वेदीय गर्भसंस्कार पुस्तकातील संदर्भानुसार आयुर्वेदाचे निकष. आयुर्वेदानुसार जोपर्यंत शरीराची पूर्ण वाढ होत नाही तोपर्यंत गर्भधारणा होणे आई आणि बाळ दोघांसाठी हितावह नसते. त्यासाठी खालील वयोगट महत्वाचा मानला जातो. स्त्रीचे वय कमीत कमी 18 ते 20 वर्ष पूर्ण असावे. परंतु आजच्या जीवनशैलीत शारीरिक आणि मानसिक परिपक्वतेसाठी 22 ते 28 वर्ष हे वय सर्वोत्तम मानले जाते. पुरुषाचे वय कमीत कमी 21 ते 25 वर्षे पूर्ण असावे. उत्तम बीजशक्तीसाठी 25 ते 35 वर्ष हे वय योग्य आहे. विशीत म्हणजे 20 वर्ष आणि 25 वर्षे नियम. पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणे स्त्री 20 वर्षांची आणि पुरुष 25 वर्षांचा असताना त्यांच्यातील प्रजनन पेशी म्हणजे स्पर्म्स अँड ओव्हम पूर्णपणे विकसित आणि वीर्यवान असतात. या वयात गर्भधारणा झाल्यास बाळ अधिक बुद्धिमान आणि निरोगी जन्माला येते. 30 वर्षानंतरचे नियोजन. वयाच्या 30 किंवा 35 नंतर गर्भधारणा झाल्यास काही समस्या उद्भवू शकतात, कारण स्त्री बीजांची संख्या आणि गुणवत्ता नैसर्गिकरित्या कमी होऊ लागते. जर करिअर किंवा इतर कारणांमुळे उशीर झाला असेल तर डॉक्टरांनी बीजशुद्धी आणि रसायन चिकित्सा आवर्जून करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून वाढत्या वयाचे दुष्परिणाम टाळता येतील. मानसिक परिपक्वता मेंटल मॅच्युरिटी. केवळ शारीरिक वय महत्वाचे नाही तर मानसिक वयही महत्वाचे आहे. आई वडिलांमध्ये कौटुंबिक जबाबदारी पेलण्याची क्षमता आणि संयम असणे यालाच आयुर्वेदात ऋतू म्हणजे योग्य मानसिक अवस्था म्हटले आहे. निसर्ग चक्र. निसर्गाच्या नियमानुसार वेळीच नियोजन करणे केव्हाही चांगले. योग्य वयात गर्भधारणा झाल्यास सिझेरियनची शक्यता कमी होते आणि नैसर्गिक प्रसूती सुलभ होते. कमी वयात किंवा खूप जास्त वयात होणाऱ्या मुलांचे शारीरिक दोष राहण्याची शक्यता असते, जी योग्य वयात टाळता येते.